त्यांनी उद्या आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या आंदोलनाला सपोर्ट करावा हे त्यांना विनम्रपणे मी आवाहन करतोय। एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आमचे युवा जिल्हा अध्यक्ष दादाबाबा सोनवणे यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की उद्याच्या आंदोलनामध्ये आदिवासी बांधव सगळ्यात जास्त प्रमाणात सहभाग होणार आहेत, एवढं मी त्यांच्याकडून तुम्हाला सांगतो। दुसरा नीट पेपरवरती ज्या विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याला ते तापदायक ठरेल जर त्यांनी त्यांची मागण्या मान्य केल्या नाहीत तर। त्यानंतर भारतभर आदेश काढण्यात आला की आझाद समाज पार्टी कालशिराम व भीम आर्मी एकता मिशन यांनी स्थानिक लेवल जिल्ह्यामध्ये व ग्रामीणमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याने जिल्हा अध्यक्षाने त्या ठिकाणी आंदोलन उभं करणे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला आदेश पारित झाला 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमध्ये आमचं कार्यक्षेत्र आहे, तिथे पदाधिकारी आहेत। आणि आता माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र या नात्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या सर्व ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी आंदोलनासाठी आज पत्रकार परिषद घेत आहे। विद्यार्थ्यांवरती जो अमानुष हल्ला झाला 20 तारखेला त्यांची मागणी होती काय की नीट पेपर फुटी हा जो झालेला आहे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा व नीट फुटी प्रकरणाचा व्यवस्थित पुढे परीक्षा व्हावी। फक्त ह्या गोष्टी त्यांनी जंतर मंतरवरती मागणी केलेली होती। त्यांच्यावरती खूप अमानुष हल्ला झाला, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, महिलांवरती झाला, आपल्या भगिनींवरती झाला। भीम आर्मीच्या वतीने करण्यात येणार आहे। पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित राहतील। तरी मुख्यमंत्री असतील, कोणी मंत्री असतील, कोणी आमदार खासदार असतील, जर त्यांना जर हा विचार खरंच वाटत असेल की नाही आपण चुकीच्या जागेवर आहोत आणि हे जे आंदोलन चालू आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, तर ते सुद्धा आमच्या याच्यामध्ये सामील होऊ शकतात। कोण जे बीजेपीच्या विचारधारेचे नसून ते संविधानिक विचारधारेचे जे असतील त्यांचे विरोधक, त्यांना हे तिथं म्हणजे असं खुदखुदतंय की आम्ही चुकीच्या जागेवर आहोत बीजेपी मध्ये असून सुद्धा। जर त्यांना तसं वाटत असेल की आम्ही चुकीच्या जागेवर आहोत तर त्यांनी आमच्या सोबत येऊन आंदोलनाला सहभाग व्हावा। इकडून